पहिल्यांदा शासनानं सांगावं की ओबीसींना कोणत्या सवलती आहेत आणि शासन किती तरतुदी करते आणि काय काय देते. की ओबीसींच्या मागण्या मान्य होत नाहीत म्हणून तुम्ही मराठ्यांना ज्या मागण्या मान्य झाल्या त्याला विरोध करताय. ओबीसीच्या योजना मराठा समाजाला असं कसं होऊ शकतं. ओबीसी झाले का मग मराठी. एससीसाठी एसटीसाठी जी धोरणं जाहीर होतात ती धोरणं इतर कोणाला द्यायचं म्हणलं तर घटना अलाव करते त्याला. महाराष्ट्र राज्य सरकारकडून काही आता महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्या शैक्षणिक सवलती आहेत त्या आता मराठा विद्यार्थ्यांसाठी देखील लागू करण्यात आलेल्या आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. निर्णय सरकारने घेतलेत, 8 निर्णय घेतलेले आहेत, त्यामध्ये आता ज्या ओबीसींना शैक्षणिक सवलती आहेत विद्यार्थ्यांना त्या आता मराठा विद्यार्थ्यांना देखील लागू होणार आहेत. पहिल्यांदा शासनानं सांगावं की ओबीसींना कोणत्या सवलती आहेत आणि शासन किती तरतुदी करते आणि काय काय देते. अगोदर जे आनंदी झालेत त्यांनी पहिल्यांदा मुळात ओबीसींना काय दिलंय त्याचा अभ्यास करावा आणि मग आनंद साजरा करावा. तुम्ही आता याच्या विरोधात आंदोलन कराल, कारण की तुम्ही विरोधात आंदोलन करायचा काही विषय उपस्थित होत नाही, पण ओबीसींच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच मान्य होत नाहीत. ओबीसीकडंच मुळात तुझ्या भावाची वागणूक दिली जाते. ओबीसींकडं कोणीही ज्या तत्परतेनं मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न होतो दिला पाहिजे. नाही मात्र यातून प्रश्न असा उपस्थित होतो की ओबीसींच्या मागण्या मान्य होत नाहीत म्हणून तुम्ही मराठ्यांना ज्या मागण्या मान्य झाल्या त्याला विरोध करताय. मला सांगा ओबीसीच्या योजना मराठा समाजाला असं कसं होऊ शकतं. ओबीसी झाले का मग मराठी. बरं मग ओबीसीच्याच मागण्या मराठ्यांना देत आहे तर मग इतरांना का नाही. वेगळी तरतूद असेल त्यामध्ये वेगळी कुठला अभ्यास आला, कुठला सोशो इकॉनॉमिकल सर्व्हे आला, कुठल्या समितीनं अशा शिफारशी केल्या की जेणेकरून अशा पद्धतीचं धोरण शासनाला जाहीर करावं लागलं. काय बेस आहे त्याचा, काय लॉजिक आहे. आता तुमची नेमकी भूमिका काय शासनाच्या या निर्णयात. बघा, शासनानं जरूर वेगवेगळ्या समूहाचे जे काही न्यायिक प्रश्न आहेत ते न्यायिक प्रश्नावरती धोरण जाहीर केलं पाहिजे. पण जे ओबीसीलाच नाही, जे ओबीसी म्हणून तुम्ही दुसऱ्याला द्यायला आला. उद्या एससीसाठी एसटीसाठी जी धोरणं जाहीर होतात ती धोरणं इतर कोणाला द्यायचं म्हणलं तर घटना अलाव करते त्याला. मग हे कसं कुठल्या आधारावर कुठल्या बेसवर हे धोरण जाहीर केलं त्यांनी. मग राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात तुम्ही अगोदर सांगितलं होतं की जरांगे जर उन्हात आंदोलन करणार असतील तर मी ढेकळात करतो. आता तुम्ही काय ना, प्रश्नच नाही. आम्ही लोकशाही मार्गाने तेच केलं पाहिजे असं थोडंच आहे. लोकशाहीमध्ये आंदोलनाचे अनेक प्रकार आहेत ना, ते काय करायचे नाहीत का आम्ही. त्यामुळं कुणी काय मागणी करावी आणि शासनानं काय धोरण जाहीर करावं, पण ते ओबीसीच्या मुळावर येऊ नये ही आमची मागणी आहे. ओबीसी नेत्यांशी काही चर्चा झाली यावर. ओबीसी नेत्यांशी चर्चा करू पुढे येऊ. तर तुम्ही आता पत्रकार परिषदेत सांगितले की ओबीसी नेते अजूनही सिरियसली घेत नाहीत, मग तुम्ही आता म्हणता की चर्चा पण स्वतः करतो. घेतच नाहीत ना, मग अजून चर्चा कोणाशी करणार नेमकी. मग नाही करू, राहू द्या, कॅन्सल करू. आम्ही आहोत ना समर्थ, रस्त्यावर फिरू. तुम्ही म्हणले की बबनराव तायवडे नेहमी सकाळी एक बोलतात संध्याकाळी एक बोलतात. जुळती भूमिका योग्य म्हणजे त्यांच्या सोयीस्कर भूमिका घेतात का. सोयीस्कर म्हणजे सकाळची एक असते संध्याकाळची असते. एकदा म्हणतात ओबीसीच्या आरक्षणावर काही परिणाम होत नाही, दुसऱ्यांदा म्हणतात ओबीसी रस्त्यावर उतरेल. काय अर्थ कोणाच्या म्हणण्यावर. मग ते काय त्यांनाच विचारा ना. ते मी सांगण्यापेक्षा त्यांना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे. भाजपची जुळती भूमिका घेतात. काय जुळते का न जुळते ते त्यांनाच विचारलं पाहिजे. तर एवढा वेळ माझ्याकडे पण नाहीये. तुमचं इथून पुढचं पाऊल काय असणार. इथून पुढे ओबीसीना जागं करणं, ओबीसीना संघटित करणं. ज्या ओबीसीना नेहमी कुठलंही सरकार डावलतं, आमदार डावलतात, मंत्री डावलतात, खासदार डावलतात, त्या माणसांना खड्यासारखं बाजूला करणं. जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता बे भागीदार. न्यायालयात जाण्याचं काही. न्यायालयात जातील आमचे सगळे ॲडव्होकेट मंगेश ससाने आहेत, मृणाल ढोले पाटील आहेत, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत. ही सगळी मंडळी न्यायालयातली आमची टीम तयार आहे आणि ती जाईल. अजून एक राजकीय प्रश्न आहे. हनुमंत दायगुडे यांनी काल आरोप केला की तुमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली, तसा त्यांचा व्हिडिओ आणि ऑडिओ देखील व्हायरल झाला. आता पोलीस स्टेशनला केस दाखल करावी, पोलिसांनी आरोपींना पकडावं. प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत त्या. घेऊ द्या ना. प्रेस कॉन्फरन्स कशाला, पोलीस डिपार्टमेंट आहे ना. केस दाखल करावी आणि कुणी मारहाण केली, काय मारहाण केली त्यांना आत नेऊन टाकतील. पोलिसांचं काम करतील. आहे ना कायदा, इथं पोलीस डिपार्टमेंट आहे ना. प्रेस करून काय करणार आहे, मग करू द्या, प्रेसही करू द्या. धन्यवाद. नक्कीच जर आपण बघितलं तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्यासोबत होते. राज्य सरकारकडून घेण्यात आलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाविरोधात आता आम्ही सर्व ओबीसी नेते एकत्र येऊन न्यायालयात जाऊ. ही लढाई आम्ही आता न्यायालयातच जाऊन जिंकू. त्यामुळे या सर्व मराठा समाजाला ज्या काही आता सुविधा देण्यात आलेल्या, ज्या ओबीसी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या होत्या त्या सुविधा आता मराठा विद्यार्थ्यांना देखील त्या सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत. या निर्णयाविरोधात आम्ही आता आंदोलन करणार असून न्यायालयात जाण्याची देखील तयारी आता लक्ष्मण हाके यांनी बोलून दाखवलेली पाहायला मिळते. पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.